तू काय केलंय आज खायला? मी कारल्याची भाजी पोळी देऊ का मावशी? थांब, भाजी पातळ आहे का कोरडी? नाही कोरडी. नाही, मला कोरडी भाजी दे आणि 2 एक पोळ्या बांधून दे. नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. ग्रामीण भागामध्ये अजूनही जे फेरीवाले जे असतात त्यांचा अजूनही मान सन्मान केला जातो. म्हणजे काय, त्यांना चहा देणं, त्यांना नाश्ता देणं, त्यांना जेवण देणं, त्यांना इथं बसवणं. अशाच या ठिकाणी आजीबाई आलेल्या आहेत बांगड्या घेऊन. वय वर्ष किती? 75. ह्या वयामध्ये पण त्या नाशिक टू निफाड म्हणजे साधारण जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर कापून त्या या ठिकाणी बांगड्या घेऊन आलेल्या आहेत. बघा, मी तुम्हाला आजीबाईंची भेट करून देतो. आजी, काय नाव आपलं? मंगलताई. बस. कुठे राहता? नाशिकला. नाशिकला. तुमचं वय किती आता? 75. काय, कशासाठी आलात? बांगड्या विकायला. किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय तुम्ही? मला 55 वर्ष झाले. हाच व्यवसाय करताय? हो. आणि कुटुंबामध्ये कोण कोण आहे आपल्या? नाही, कुटुंबामध्ये मुलगा आहे, सून आहे, नातू आहे. अच्छा, मग तुम्हाला आवडतं म्हणून ते फिरता? नाही, पहिल्यापासून मला ती पहिल्यापासून आवड पण आहे आणि माझी रोटी रोजी त्याच्यावर चालते. अच्छा, बघू जरा बांगड्या बघू आम्हाला. काय काय बांगड्या आणल्यात तुम्ही? अच्छा, अशा बांगड्या घेऊन तुम्ही फिरते. पहिले पाटी आणायची म्हणा, आता पिशवीमध्ये आणते. शारीरिक काय त्रास व्याधी? नाही, काही नाही. काय नाही. पाया बियाला काय नाही नाही, दुखत नाही? काही. अच्छा, कुठलाच त्रास नाही. औषधोपचार काय चालू आहे तुम्हाला वयाच्या? माझी एंजिओग्राफी झालेली आहे, गोळ्या औषधं चालू आहे. तरी मी घरात बसत नाही. बांगड्या विकायला गेले म्हणजे माझी तब्येत चांगली राहते. अच्छा, मला एक सांगा, किती होतील आमच्या सगळ्या विकल्या तुम्ही? तुम्हाला किती पैसे मिळते? मला 400 रुपये मिळते सगळ्या विकल्यावर. गावामध्ये फिरताय, तुम्हाला मान सन्मान असं बोलवतात का लोक घरी? सगळे तुम्हाला खोटं वाटत असेल ना, अख्ख्या मारवाड्यांची तर माझी 3री पिढी चालली. अच्छा, आज सगळे ओळखतात ना मला इथं. अच्छा, मंगलताई म्हटल्यानंतर सगळे ओळखतात ना. अच्छा, आता प्रवास कसा करताय तुम्ही? बसनी. बसनीच करताय? हो. थकवा बिकवा काहीच जाणवत नाही. सकाळी किती वाजता निघता घरून? मी नाही, असं नाही, मला जसं मिळालं ना तसं. आता मी तुम्हाला बघितलं या ताईच्या ठिकाणी तुम्ही आल्यात, त्या ताईने आणि सगळे माझे हे करतात. चहा दिल्यानंतर इथं मस्त निवांत तुम्ही बसल्यात. हे चित्र मी बघितलं. मला हे सांगा, मी 2 कामं चांगले केले, कधी वाईट काम नाही केलं, एक चोरी मारी नाही केली, कधी घाण काम नाही केलं. माझा आवाज जोरात आहे, मी गल्लोगल्लीने फिरते. एक खोटं बोलायचं 100 खोटं बोलावं लागतं. इमानदारी, कष्ट करा ना, त्याच्यातच फळ असतं. कष्ट करा आणि खा आणि इमानदारीमध्ये काम करा की तुम्हाला परत कोणी बोलायला पाहिजे. बस, बाकी नाही काय. तुमच्याशी हात चांगली राहिली तर उद्या मला तुम्ही येऊन द्याली तर बांगड्या घेऊन. ₹1 बांगड्या विकल्यावर ₹1 भेटायचा मला. विचार कर. आणि तिथून हा धंदा मी चालू केला ताई. तर मी स्वतः फिरोजाबादला तर माझा टेम्पो माल यायचं. मी स्वतः कारखान्यावर राहायची 7-7 दिवस. खूप त्रास काढलेला आहे अगं. म्हणून ते आपल्याला जाणीव आहे. मी सगळ्यांना भाऊ, दादा, मावशी, काही ठिकाणी 100 ठिकाणी जातो आपण तर 20 ठिकाणी अपमान होतो, पण 80 ठिकाणी मला मान मिळतो. माझे गिरायक सगळे चांगले, मला जेऊ खाऊ घालतात, नाश्ता देतात, जेवण देतात. आता ही बाई उभी होती, त्या बाईच्या पोराच्या लग्नात मी होती बांगड्या भरायला. मला सांगा आजीबाई, आता तुम्ही सकाळी 6 वाजता निघाले बरोबर? आणि रात्री संध्याकाळपर्यंत फेरी करते मी, मग संध्याकाळी जायला मला 4-5 वाजता इथं घरी पोहोचाल. किती वाजता? 7 वाजता. आता ह्या सगळ्या बांगड्याचं किती होईल? नाही, 1300 झाले. 1500 द्या, मला सगळ्या बांगड्या द्या. बघा मोजून घ्या किती आहेत. तुम्ही एक काम करता का माझं? बाबा मी तुमच्यापेक्षा मोठी. ओम नमः शिवाय. बस 1300. बरं, नाश्ता काय असं तू करा. नाही हो, मला बाय या बायांनी. बरं, नातूला काहीतरी खायला न्या. तुम्हीच माझे नातू आहे, तुम्हीच माझा पोरगा आहे. बस एवढ्यामध्ये नाही, एवढ्यामध्ये मी समाधानी नाही. ह्या सगळ्या बांगड्या आहेत ना, ह्या तुम्हालाच ठेवायच्या. घरी जायचं लवकर. आणि बघा, हे का मी काय प्रेमाने देतोय, ही छोटी रक्कम आहे भाऊ. माझ्या आयुष्यामध्ये फक्त आज एवढं कोणी व्हिडिओ काढलेला आहे
मी कधीच नाही, खरंच सांगते तुम्हाला, चेष्टा नाही. कसं आहे, घरी बसल्यावरती करमत नाही आणि आपलं चालत राहायचं, तब्येतही चांगली राहते, 4 बायांची ओळख पण होती आणि त्याच्यामध्ये आपली रोटी रोजी चालू राहते. ही प्रेमा खातर देत आहे. समाधानी ह्या ज्या बांगड्या परत तुम्हीच घेऊन जायच्या. आजचा दिवस तुमचा संपला. आता डायरेक्ट काय करायचं, बस पकडायची आणि घरी जायचं, आराम करायचा. हा, ओके, ठीक आहे. हा, सुखाचे राहा, एकाचे 21 हो, कल्याण हो तुमच्या आयुष्यात, कधी कमी नाही पडणार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एवढे दिलदार तुम्ही भाऊ, बरं का. मी सांगती, मी आज 55 वर्ष झाले बरं का, मी पडले येते, पण असे कोणी हे केलेलं नाहीये. एवढ्या याच्यामध्ये निफाड मध्ये फक्त तुम्ही मला हे केलं आज बांगड्यांचं. असू दे, हे प्रेमा खातर. हा? भाऊ सुखाचे राहा, तुमची भरभराटीच हो, आयुष्यात कमी नाही पडणार तुम्हाला. ओम नमः शिवाय. लांब आहे ना जॉबला, बरं का, दुसरं काही नाही. ज्याच्या पसंतीच्या बांगड्या घेतल्या ना भाऊ, मग काही लहान मोठ्याचा प्रश्नच नाही राहत. या आता माझ्या सुनाच्या बांगड्या, या बाईने 2 जोड घेतले, आता त्या बांगड्या मोबाईलने आणि घेऊन यायचं सोबत. आणि दुसरी गोष्ट आहे ताई, आयुष्यामध्ये लय कष्ट केले, पण एक घाण काम आणि चोरी कधी नाही केली. आवाज माझा लय मोठा. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आपण पोटाकरता हिंडतो ना, तिथं प्रामाणिकच राहिलो पहिल्यापासून. म्हणून